शिंदेची शिवसेना लोकसभेच्या 16 जागा लढवणार आहे। मुंबईमधील 3 जागा शिंदेची शिवसेना लढवणार असा दावा मुख्यमंत्री शिंदे यांनी केलेला आहे। उत्तर पश्चिम आणि दक्षिण मध्यच्या जागेसाठी शिंदे आग्रही दिसतात। तर मुख्यमंत्री शिंदे यांनी केलेला हा मोठा दावा। मुंबईबाबत सुद्धा मुख्यमंत्री शिंदे यांनी महत्त्वाचा उल्लेख केलेला आहे। मुंबईमधल्या 3 जागा आम्ही लढवणार असा दावा हा एकनाथ शिंदे यांनी केलेला आहे। आणि याच विषयी अधिक बोलूयात। आपले प्रतिनिधी धनंजय दळवी सध्या आपल्या सोबत आहेत। मुंबईमधल्या 3 जागांवरती एकनाथ शिंदे यांनी दावा केलेला आहे। त्यामुळे उत्तर पश्चिम आणि उत्तर मध्यसाठी सुद्धा शिंदे आग्रही दिसतात। धनंजय यांच्याशी आपला संपर्क होऊ शकत नाहीये। तर महत्त्वाची घडामोड मुख्यमंत्री शिंदे यांचा हा मोठा दावा म्हणून याच्याकडे बघावं लागेल। 16 जागा लोकसभेला लढवणार असा दावा हा मुख्यमंत्री शिंदेंनी केलेला आहे। मुंबईमधील 3 जागा लढवण्यावरती मुख्यमंत्री आपल्याला आग्रही दिसतात आणि याबाबतचा दावा स्वतः मुख्यमंत्र्यांनी केलेला आहे। उत्तर पश्चिम आणि दक्षिण मध्यच्या जागेसाठी शिंदे हे आग्रही आहेत। त्याचबरोबर दक्षिण मुंबई हा मतदारसंघ कुणाकडे जाणार याबद्दल सुद्धा आता बघायचे आणि त्यासोबतच उत्तर पश्चिम आणि दक्षिण मध्यसाठी मुख्यमंत्री शिंदे हे आग्रही दिसतात। आणि याच विषयी अधिक माहिती घेऊया। धनंजय दळवी सध्या आपल्यासोबत। धनंजय, मुख्यमंत्र्यांनी केलेला मोठा दावा कसं बघायचं याकडे? गुरु, आपण जर पाहिलं तर 16 जागा राज्यामध्ये हे शिंदेची शिवसेना लढणार असल्याचा दावा जो आहे तो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेला पाहायला मिळतो। आणि यामध्ये महत्त्वाचं म्हणजे मुंबईतल्या 3 जागा ज्या आहेत ती शिंदेची शिवसेना लढवणार आहे। यामध्ये उत्तर पश्चिम असेल, दक्षिण असेल आणि त्याचबरोबर उत्तर मध्यचे देखील चर्चा जी आहे ती सुरू असल्याची पाहायला मिळते। 3 जागा भाजप तर 3 जागा शिंदेची शिवसेना ही मुंबईत लढणार असल्याची सध्या माहिती समोर येते। त्यामुळे जर आपण पाहिलं तर शिंदेच्या शिवसेनेकडून 1 जागा जी आहे त्यावर शेवाळे जे आहेत ते उमेदवारी त्यांना घोषित करण्यात आली। तर दुसरीकडे आपण जर पाहिलं तर आणखी 2 जागा आहे यामध्ये देखील उमेदवारांची चाचपणी केली जाते। तर भाजपकडून जर पाहिलं तर पियुष गोयल असतील, मिहिर कोटेचा असतील यांच्या नावाची घोषणा करण्यात आली। मात्र एक उमेदवार अजूनही आहे उत्तर मध्यमध्ये आशिष शेलार किंवा पूनम महाजन यांच्या नावाची चर्चा आहे। मात्र यामधून नेमका कोण उमेदवार भाजप देते हे अजून निश्चित झालेलं नाहीये की ही जागा शिंदेच्या शिवसेनेला सोडली जाणार आणि दक्षिणमधून हे भाजप उमेदवारी लढणार या सगळ्यांबाबत अजून स्पष्टता झालेली नाहीये। तर नाशिक, ठाणे, कल्याण आणि या जागेवर देखील शिंदेची शिवसेना ही लढणार आहे। त्यामुळे नक्कीच आता 16 जागांवर ही शिंदेची शिवसेना जी आहे ती उमेदवार देणार असल्याचा दावा जो आहे तो खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेला आहे। त्यामुळे नक्कीच आता या सगळ्यामुळे राजकीय वर्तुळात एक मोठी जर आपण पाहिलं तर ही बातमी पाहायला मिळते। त्यामुळे नेमका आता कोण उमेदवार कुठून उभे राहत आहेत आणि 16 जागांवर शिंदेच्या शिवसेनेमधून कोण उमेदवार उभे राहतात हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे। गुरु